व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, व्हिडिओचं टायटल तर तुम्ही वाचलंच असेल आणि थंबनेल सुद्धा बघितलंच असेल की सिंह हा झुरळ खात नाही, झुरळ हे सिंहाचं खाद्य नाही. आता अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की असा व्हिडिओ का बनवावा वाटला असेल बरं. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडचे काही लिबरांडू, आपल्याकडचे काही पत्रकार आणि आपल्याकडचे विरोधक सो कॉल्ड ज्यांना प्रचंड बुद्धिमत्ता प्राप्त झालेली आहे, या सगळ्यांना आता असं वाटायला आहे की हे जे झुरळ निघाले आहेत कुठून, मध्य पूर्व मधून, बांगलादेशातून, पाकिस्तानातून, अहो यांनी मिळूनच तर ते कॉकरोच जनता पार्टी वगैरे सुरू केलेली ना. म्हणजे सुरू अभिजितनं केलेली आहे ध्रुव राठीच्या मदतीनं आणि मनीष सिसोदियाच्या मदतीनं. कारण आम आदमी पार्टीचा मीडिया सेलचा हा अभिजित अध्यक्ष आहे बरं का, माहितीच तो सांगतो. तर ह्यांनी ही झुरळ पार्टी चालू केली आणि आता ह्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की ही झुरळ पार्टी नरेंद्र मोदींसह अमित शहा, भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. बघा, आता झुरळ मिळून वाघाची शिकार करणार, सिंहाची शिकार करणार. विचार करा मित्रांनो तुम्ही. या अगोदरच्याही काही व्हिडिओज मध्ये आम्ही सांगितलेलं, मी बोललेलो आहे की हे जे म्हणतात की आमचे इतके फॉलोअर्स झाले, इतक्या दिवसात झालेत वगैरे वगैरे, तर हे 3 लाख 4 लाख फॉलोअर्स आहेत ना यातले, हे तर आम आदमी पक्षाचेच आहेत सगळे. तिकडचेच इकडे ओढवलेले, ट्रान्सफर केलेत फक्त. आणि बाकीचे सगळे बांगलादेशातून, पाकिस्तानातून आणि मध्य पूर्व मधून घेतलेले त्यांनी. महाराष्ट्रातून किती जण आहेत यांच्या पाठीशी. हा, नाही म्हणायला जे प्रचंड मोदी द्वेष्टे आहेत, प्रचंड भाजप द्वेष्टे आहेत, किंवा ज्यांना देशाशी पण काही देणं घेणं नाहीये, ज्यांना फक्त टीकाच करायची आहे, ज्यांना फक्त विरोधच करायचा आहे, असे आहेत त्यांच्यासोबत. नाही म्हणायला तसं नाही आहे, आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा यांचे सपोर्टर आहेत. पण ते किती आहे, त्यांची संख्या किती आहे तर नाहीच ना. पण या सगळ्या लोकांना जे आता वाटायला लागलेलं आहे की ही झुरळ मिळून सिंहाची शिकार करणार आहेत, तर हे होणे शक्य नाही. यावरच आज आपण थोडंसं बोलणार आहोत मित्रांनो. विषय अत्यंत महत्वाचा आहे, थोडक्यात अटकून टाकूया. मात्र त्या अगोदर परत एकदा नम्र कळकळीचं आवाहन. आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे निस्पृह निस्वार्थी भावनेनं अत्यंत प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे आपण ज्या कर्करोगग्रस्त रुग्णांना सोयी सुविधा पुरवतोय, जे अन्नदान करत आहोत, गोमातेची जी सेवा करत आहोत, यामध्ये अनेकांचं योगदान, श्रम आहे. तर तुम्हाला देखील आव्हान आहे की तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला या सत्कर्मामध्ये जर काही योगदान द्यावं वाटत असेल, सहकार्य करावं वाटत असेल, तर दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट फक्त परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवता येईल मित्रांनो. चला आता मुख्य मुद्द्याकडे, मुख्य विषयाकडे परत एकदा बोलूया. तर ही झुरळ गँग जी निर्माण झालेली आहे, ही एका रात्रीत कशी निर्माण झाली. तर न्यायाधीशांनी एक वाक्य फेकलं की बेरोजगार झुरळांची संख्या जास्त झाली. बस तेवढाच एक शब्द यांनी उचलला, तो मार्केट केला आणि मार्केट करून मग त्याच्यावरून आम आदमी पार्टीचे 3 लाख इंस्टाग्राम फॉलोअर्स हे यांनी अचानक ट्रान्सफर करून टाकले यांच्या नव्या इन्स्टा अकाउंटवर, जे झुरळ जनता पार्टी या नावानं यांनी चालू केलेलं होतं. आता हे 3 लाख तर यांना ऑलरेडी मिळाले, म्हणजे यांनी बोंब मारायला सुरुवात केली की बघा बघा बघा, आम्हाला एका दिवसामध्ये, एका रात्रीतून ओव्हरनाईट 3 लाख झुरळ जमलेत आमच्याकडे. आणि त्यानंतर 6 दिवसामध्ये आम्ही 2 मिलियन 3 मिलियन झुरळ जमवण्यामध्ये यशस्वी झालो. अरे पण ही झुरळं आहेत कुठली, तर ही झुरळं परदेशातली जास्त आहेत, अमेरिकेतली आहेत ही झुरळं, ही बांगलादेशातली, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातली झुरळ आहेत ही. आणि आता यांच्या जोरावर आपल्याकडचा मीडिया फुगवटा तयार करतोय. हे खूप मोठा बबल तयार करतायत हे लोक. त्यामध्ये बरेच पत्रकार आहेत. आता कोणाकोणाची नावं घ्यायची, ते मुंबई तक 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 करणारे जे 2 पत्रकार आहेत बघा, त्यातल्या एकाचं आडनाव आहे जोशी आणि दुसरी त्याच्यासोबत ती एक मुलगी असते पत्रकार. या दोघांनी तर आता फक्त इतकंच बाकी ठेवलेलं आहे की झुरळांचा हा जो राजा बनलेला आहे, अभिजित दापके दिपके जो आडनाव आहे त्यांचं,
या अभिजितला आता फक्त पंतप्रधान घोषित करणे इतकंच यांनी बाकी ठेवलेलं आहे. बाकी यांची सगळी तयारी झालेली आहे. अनेक जण या झुरळ गँगची सोशल मीडियावर थट्टा करत आहेत. बरं, आता मजा बघा, नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली की अभिजितनेच ती इन्स्टावर टाकली आहे का कुठून तरी त्यानं ती पब्लिश केलेली आहे सोशल मीडियावर की आमचं अकाउंट हॅक झालेलं आहे, आमचं एक्स अकाउंट पण हॅक झालंय, ट्विटर अकाउंट पण हॅक झालेलं आहे आणि हे फॉलोअर्सचं हे पण हॅक झालं, आमचा बॅकअप पण हॅक करण्यात आलेला आहे वगैरे वगैरे वगैरे. अरे तुम्ही एवढे मीडिया टेक्निशियन्स, तुम्ही स्वतःला मीडिया प्रभारी बनवता एका पक्षाचे, तुम्ही अध्यक्ष आहात मीडिया सेलचे, तुम्हाला इतकी अक्कल नसावी की आपली सिस्टीम हॅक होऊ नये याच्यासाठी आपण एक यंत्रणा उभी करू. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. लिटरली सांगतो तुम्हाला, एखादं अकाउंट हॅक करणं हे इतकं सहजही नाही आणि ते तितकं अवघडही नाही. होतात बरेचदा असे प्रकार होतात, आपण बघतो बँकिंग फ्रॉड होतात किंवा अनेक अकाउंट्सचे देखील फ्रॉड होतात, हॅक होतात अकाउंट्स, पण त्यात हलगर्जीपणा असतो म्हणून. पण जेव्हा तुम्ही एखादी अशी मोठी गोष्ट स्टार्ट करता की एक ओव्हरनाईट 3 लाख सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स तुम्ही गेन करताय, तुम्ही असंच सोडून देणार का हो? अजिबातच नाही ना. त्याचा बॅकअप निश्चितच असणार नाही. या अगोदर देखील बघा, सुशील कुलकर्णी यांच्या अॅनालायझर चॅनलवर असा एक सायबर अटॅक झाला होता, मात्र ते काहीतरी 4 दिवसामध्ये रिकव्हर झालं ते अकाउंट. प्रभाकर सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा असाच आकार डिजिन यांच्या बाबतीत प्रकार झालेला होता. महाप्रपंचाच्या बाबतीत असा प्रकार झालेला होता. मात्र टेक्नॉलॉजीची थोडीशी जाण असल्यामुळे आम्ही सगळेजण वाचलो, आम्ही निघालो त्यातून बाहेर. असा बॅकअप या लोकांना का नाही करता आला? आमच्याकडे तर यंत्रणा सुद्धा नाहीये. आणि हे झुरळ म्हणतायत की हे टक्कर द्यायला निघाले का सिंहानं म्हणून. तुम्ही विचार करा, आज नव्याने हा मुद्दा येतोय का समोर, किंवा ही झुरळ गँग जे मुद्दे आपल्या समोर उपस्थित करत आहे हे नवे मुद्दे आहेत का? तर हे अजिबातच नवे मुद्दे नाही आहेत. यांनी कोणता मुद्दा काढलाय बाहेर? महागाई महागाई महागाई. अरे महागाई काय आणीबाणीच्या काळात नव्हती का? इंदिरा गांधींच्या काळात नव्हती का? बरं, हे म्हणतात भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. राजीव गांधींच्या काळात भ्रष्टाचार नव्हता का? राजीव गांधींच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार होताच की. राजीव गांधींच्या काळामध्ये तर राजीव गांधी यांनी स्वतः सांगितलं होतं की केंद्रातून 1 रुपया निघाला तर सर्वसामान्य गरीबापर्यंत तो फक्त 15 पैसे पोहोचतात. तो विचार करा तुम्ही, 85 पैसे तिथं गडप व्हायचे, गायब व्हायचे. आज शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे मिळत आहेत. शेतकरी सन्मान योजनेचे, जनधन योजनेचे पैसे डायरेक्ट मिळत आहेत. पंतप्रधान आवास योजनेमधून लाखो लोकांना घरं मिळालेली आहेत. अरे या देशामध्ये संडास नव्हते, इतकी लाज वाटण्यासारखी परिस्थिती होती. मात्र आज अनेक गावांमध्ये शौचालय बांधली गेली. तुम्ही विचार करा, एका पंतप्रधानाला सुरुवात कुठून करावी लागली आहे विकासाची? संडास बांधण्यापासून. इतका पण कॉमन सेन्स नाही आपल्या लोकांकडे. आणि आपण अपेक्षा करायची त्यांच्याकडून की लगेच चंद्रावर जमीन घेऊन द्या आम्हाला म्हणून. असं नाही होऊ शकत. ज्या देशामध्ये एखाद्या पाणीपोईवर ठेवलेला पाण्याचा जो ग्लास आहे तो सुद्धा तुम्हाला साखळीला बांधावा लागतो का? तर तो चोरला जाऊ नये म्हणून. अरे रेल्वेतले पंखे आणि सीट चोरले जातात आपल्याकडे. ही अवस्था आहे कारण लोकशाहीच आणि लोकसंख्या तेवढी आपल्याकडे. आणि त्याच्यात आपण अपेक्षा करतोय की ओव्हरनाईट बदल झाला पाहिजे आपल्या देशामध्ये. तो ओव्हरनाईट बदल होणार नाही, होऊच शकत नाही. पण प्रयत्न तर चालू आहेत ना. ज्या 4 चांगल्या गोष्टी सुरू आहेत त्या 4 चांगल्या गोष्टींना आपण सपोर्ट किती करत आहोत हे यांच्या का लक्षात येत नाही? आता तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी, की जेव्हा इस्रायलची फुटबॉल टीम ही फुटबॉल मॅच खेळायला गेली होती आणि तिथे त्यांच्यासोबत दुर्घटना घडली, अपहरण झालं आणि त्यातले 1-2 जण किल सुद्धा झाले, मारलं सुद्धा होतं, हत्या झाली त्यांची. मात्र त्या परिस्थितीमध्ये इस्रायलच्या विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत धरलं नाही, धारेवर धरलं नाही. उलट विरोधी पक्ष इस्रायलच्या सत्ताधारी पक्षासोबत ठामपणे उभा होता की तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत. ह्या बाबतीमध्ये आम्ही कधीच कुठलाच प्रश्न तुम्हाला करणार नाही. असं आपल्याकडे कधी झाल्याचं आठवत आहे का तुम्हाला? गेल्या 14 वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये नाही. ऑपरेशन सिंदूरवर तुम्ही प्रश्न विचारणार, पुलवामाला हे कुठून आलं, आरडेक्स कुठून आला हे प्रश्न पडतात तुम्हाला. 23 भुयारं सापडलेले, 23 भुयारं सापडलेत एलओसी आणि काश्मीरमध्ये.
असेच भुयार बांगलादेशच्या बॉर्डरवर असणारे, तिकडून येत असणारे हे घुसखोर, ड्रग्स तिकडून येत असणारे. आता या सगळ्या गोष्टी आपण सारासार विचार करून जर बघितल्या ना, तर आपल्याला कळतं की नाही, आपण करतोय प्रगती, आपण जातोय पुढे. पण ही जी वामपंथी विचारसरणी आहे, हे जे लिब्रांडूज आहे, स्वतःला तद्दन हुशार समजणारे हे मूर्ख जमातीचे जे झुरळ आहेत, यांच्यामुळे कुठेतरी या प्रगतीमध्ये घोडा बसतो. त्याचं कारण असं आहे की हे सगळे पपेट आहे, या कटपुतळे आहेत. कोणाच्या? तर विदेशी ताकदींच्या. अमेरिकेला आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाहीये हे स्पष्ट आहे. पाकिस्तान तर आपल्याला पाण्यातच बघतो, बाजूला चीन आहे आपल्या. बरं, आपले मित्र राष्ट्र सुद्धा आपल्यापासून बरेचसे लांब आहेत, मदत मिळेपर्यंत सुद्धा आपल्याला त्रास होणार आहे या गोष्टींचा. पण या गोष्टींचा विचारच होत नाही आपल्याकडे कधीच. त्याचं कारण असं आहे ना की आपल्याकडचे जे नेते आहेत हे सगळे भंपक आहेत, भंपक बोगस बसलेले आहेत सगळे. त्याचं कारण असं आहे की वस्तुस्थिती काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे, ही सर्वसामान्य माणसापर्यंत हे पोहोचूच देत नाहीत. आणि आता बोंबा मारायला लागलेले आहेत की ओव्हरनाईट नरेंद्र मोदी सरकार पडणार आहे म्हणून. अरे वो शेड है, कॉकरोचेस कभी लायन का शिकार नहीं कर सकते, नाहीच करू शकत. ही झुरळ सिंहाला बघणारच नाही. आणि आता अनेक जण म्हणतील की बघा हे अकाउंट हॅक झालं, त्यांचं ट्विटर हॅक झालं, त्यांचं हे झालं, त्यांचं ते झालं, आणि यामागे केंद्र सरकार आहे, नरेंद्र मोदी यांची ही कूटनीती आहे किंवा मत्सर आहे, द्वेष आहे. बघा घाबरले नरेंद्र मोदी, भिले. अरे यार, सिंह घाबरेल का झुरळाला? काहीतरी बोलायचं. अरे दुर्लक्ष करत असतो सिंह झुरळांकडे, उंदरांकडे. हा, हे असले किडे वळवळणारे, ह्यांच्याकडे धुंकूनही बघत नाही कधी. नरेंद्र मोदींना काय पडलं त्याचं ट्विटर अकाउंट काढून घ्यायला आणि इन्स्टा काढून घ्यायला? बरं, मला एक प्रश्न असा पडलेला आहे की आजपर्यंत सोशल मीडियावर नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष, त्यांचे घटक पक्ष यांच्या विरोधामध्ये कोणी कधीच काहीच गरळ ओकलेली नाहीये का? ध्रुव राठी काय करत आलेला आहे आतापर्यंत? ध्रुव राठीचं झालं का अकाउंट हॅक? नाही झालेलं. राजू परुळेकर सारख्याचं अकाउंट हॅक झालेलं आहे का? नाही झालेलं. रब्बीश कुमारचं चॅनल हॅक झालं का? किंवा चॅनल बंद पाडण्याचा काही प्रयत्न झालेला आहे का? नाही झालेलं. मग ह्याच कसं झालं? हा लगेच ओव्हरनाईट पंतप्रधान होणार आहे का? आणि म्हणून हे लोक घाबरलेत. असं जर काही एक फुगवटा तयार करण्यात येत असेल तर हा भंपकपणा आहे. हा म्हणजे ही बुद्धीची त्यांच्या कीव करण्याच्या पलीकडचं आहे मित्रांनो. एकतर ह्या लोकांना कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा नाहीये, ह्या लोकांना कुठल्या गोष्टीची माहिती घ्यायची नाहीये, म्हणजे फक्त बरळत बसायचंय. काय तर म्हणजे वोट चोरी झाली. आणि हे काय महत्वाचे मुद्दे उचलणार आहेत? कोणते? अभिजित, कोणते महत्वाचे मुद्दे उचलणार आहे? वोट चोरीचा मुद्दा, ईव्हीएमचा मुद्दा, का SIRचा मुद्दा, का CAA, NRC? कुठले मुद्दे आहेत महत्वाचे? बेरोजगारी आजच निर्माण झाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले 2014ला आणि देशामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण झालेली आहे. जणू काही 2014च्या आधी प्रत्येक घरामध्ये एक IAS होता, एक IPS होता, एक मिलिटरीचा अधिकारी होता, एक गव्हर्नमेंटचा क्लास 1 ऑफिसर होता. अशी परिस्थिती होती सगळी. लोक घरातून बाहेर पडले की बंडलच्या बंडल घेऊन जायचे खिशामध्ये 2014च्या आधी. आणि आता मात्र बेरोजगारी आलेली आहे. वा रे वा, कमाल. खोटा नरेटिव्ह पसरवण्याची. तुम्हाला काम करायचं नाहीये, तुम्हाला जबाबदारी घ्यायची नाहीये, तुम्हाला वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन मिरवायचंय, फक्त घोषणा देत बोंबलत हिंडायचंय. मग बेरोजगारी वाढणार नाही तर काय होणार? हे जे पोरं US मध्ये, युरोपमध्ये, जर्मनीमध्ये बसून सोशल मीडिया अकाउंटवरून या तरुणाईचं डोकं भडकवत आहेत, ते सेटल आहेत त्यांच्या आयुष्यात. बाबा हो, तुमचं काय? तेव्हा ह्या गोष्टीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे ना. आणि तुम्हाला सुद्धा जर या झुरळांच्या रांगेमध्ये जायचं असेल तर खुशाल जा, काहीच हरकत नाही. कारण कितीही जरी झालं तरी झुरळाकडून शिकार होणं शक्य नाहीये सिंहाची. हाच एक महत्वाचा मेसेज या झुरळ गँग पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरं, ह्यावर ना अमित शहा यांची काही कोट आलेली आहे, ना नरेंद्र मोदी यांची काही कोट आहे, ना देवेंद्र फडणवीस काही बोलले यावर, ना नितीन गडकरी बोलले. अरे काय चालू आहे?
ज्यांना टार्गेट करण्यासाठी तुम्ही एवढं मोठं कॅम्पेन करत आहात ती लोक साफ दुर्लक्ष करतायत तुमच्याकडे. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? फक्त होत आहे काय की भोंगा राऊतांसारखे लोक फक्त याचा आयुध म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करतात की बघा 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 ही पोरं पुढे आली. तो निखिल वागळे इतकी बडबड करत असतो, इतका बेताल असतो तो, ट्विटरवर म्हणा, इन्स्टावर किंवा युट्यूबवर, सगळीकडेच अखंड द्वेष चालू असतो या माणसाचा सरकारच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये, फडणवीसांच्या विरोधामध्ये. कधी हॅक झालं का त्याचं अकाउंट? का त्याला कधी धमकी दिली गेली आहे? कधीच नाही. असं कधीच घडलं नाहीये कोणालाच. ध्रुव राठीला धमक्या दिल्या गेल्या होत्या का? कधी नाही. मग ह्याला कसं काय गेल्या? आणि गेल्या ते गेल्या, हा किती खोटं बोलणार आहे की मला मेसेज आले म्हणे धमक्यांचे. अरे ज्या नंबरवरून आले ते नंबर देऊन टाक ना पोलिसांना, खतम करून टाक मॅटर. उघड करणं, ओपन करणं सगळे पत्ते, काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली हे स्क्रिप्टेड आहे सगळं मित्रांनो. हे झुरळ कसे असतात माहिती का? हे हुंकर मारली तरी उडून जातील असे असतात आणि हे लगेच पटकन कुठेतरी कानाकोपरा शोधून तिकडं दडी मारून लपतात. तसा हा आता दडी मारून लपण्याचा प्रकार यांचा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की हे फार काळ चालेल, कारण ओव्हरनाईट प्रसिद्धी मिळालेली असते ती क्षणिक असते. त्याचं कारण आहे की तुम्ही एक प्रोसेसमध्ये आहात, तुम्ही वेळ दिलेला आहे बराचसा तुमचा एखाद्या कार्यासाठी, एखाद्या गोष्टीसाठी, अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीचा, मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष. तेव्हा कुठे जाऊन यश चाखायला मिळतं थोडंस. पण हे असं दुसऱ्याकडून भांडवल घेऊन, भीक मागून, पैसे गोळा करून यश नाही मिळू शकत. पॉसिबलच नाही. त्याच्यासाठी मेहनतच करावी लागणार आहे. आणि मेहनत न करता फार काळ होणं शक्य नाही. आता आपल्याकडे उदाहरणं बरीच आहेत अशी. कोणाकोणाची नावं घ्यावी असा प्रश्न पडतो कधी. तेव्हा असो मित्रांनो, मुद्दा महत्वाचा होता तुमच्या समोर मांडला की हे झुरळ जी स्वप्न बघत आहेत आणि ह्या झुरळांना खाद्य देणारे जे स्वप्न बघत आहेत की आता सिंहाची शिकार होणार आहे, तर शक्य नाहीये. बाकी या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे आपण कमेंटमध्ये निश्चितपणे मांडू शकता मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच वाट बघत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. आणि परत जाता जाता विनंती आहे मित्रांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण कर्करोगग्रस्त रुग्णांची सेवा करतो. हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करत असतो. आता अधिक महिना आहे तेव्हा अधिक जोमाने काम करूया, अधिक लोकांपर्यंत अन्नदान पोहोचवूया आपल्या परिवाराच्या माध्यमातून. आतापर्यंत अनेकांनी सहकार्य केले, श्रम दान केलेलं आहे. आपणही आपल्यातर्फे आपल्या मर्जीने जे योगदान करता येऊ शकतं निश्चित करा. जीपे, फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत. त्यावर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर फक्त त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा आपल्याला रेकॉर्ड ठेवता येईल. तुमचं नाव सुद्धा परिवारामध्ये आपल्याला जोडता येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा मित्रांनो, कारण कार्य मोठं आहे, एकट्याच्यानं शक्य नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि हो, महाप्रपंच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.